नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते। तर चला सुरुवात करूया आज आपल्या या नवीन व्हिडिओला। तर बघा, आपण आपल्या व्हिडिओमध्ये काय मांडणार आहे, काय दाखवणार आहे आणि ते काय आपण लोकांना समजून सांगणार आहे आणि त्याच्यामधून आपल्याला काय फायदा होईल। तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपण काय शिकलो जे पहिल्या व्हिडिओमध्ये की बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं, गुगल वरती बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं, त्याला आपण स्वतःचं जे काही आता सपोज जे बॅकग्राऊंड आहेत, आता सपोज की कुठेतरी पाठीमागे भाग पडलेला आहे, तिकडे तुम्ही फोटो काढलेला आहे किंवा मग जाळी लागलेली आहे, कुठेतरी पडदे फाटलेले आहे, अशा ठिकाणी तुम्ही कुठेतरी फोटो काढलेला आहे पण फोटो खूप सुंदर आहे, तो तुम्हाला पाहिजे, पण कुठेतरी मन नाराज होते तुमचं की तुम्हाला नाही कळत की नेमकं काय करायचं, त्याचं बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं। तर जे काही बॅकग्राऊंड रिमूव्ह आपण गुगलवरून रिमूव्ह बीजीमधून आपण कसं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं ते तर मी सांगितलेलंच आहे, पण ते एडिटही करता आलं पाहिजे आपल्याला, नुसतं रिमूव्ह करून नाही चालणार। तर मग आता बघा, मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या कॅनवाच्या स्क्रीनवरती घेऊन जाते आणि तिकडे कसं तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं ना ते तुम्हाला सांगते। तर काय केलं, आता सर्वात प्रथम आपण जे काही कॅनवाची माझी स्क्रीन आहे ती मी ओपन केलेली आहे। तर आता आपण कॅनवावरती गेल्याच्या नंतर तिकडे साईज बघायची, तुम्हाला फेसबुक साईज पाहिजे, इंस्टाग्राम साईज पाहिजे या व्हॉट्सअप साईज पाहिजे, जी साईज तुम्हाला पाहिजे, ट्विटर, गुगल, यूट्यूब सगळ्या प्रकारच्या साईज तिकडे मिळतात। तर मला फेसबुक पोस्ट साईज पाहिजे, मग मी काय करणार, फेसबुक सर्च मारणार आणि पोस्ट सर्च करणार, मग इकडे येतं नाव फेसबुक पोस्ट। आता ही फेसबुक पोस्ट नाव आल्याच्या नंतर मी त्याच्यावरती क्लिक केलं। आता क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे जे काही इंटरफेस आहे तो ओपन झालेला आहे, स्क्रीन आपली ओपन झालेली आहे। तर याच्यामध्ये काय करायचं की जर तुम्हाला ह्याच्यामधलं कुठलं बॅकग्राऊंड आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता, जे बिना प्रोवाले आहेत ना ते तुम्ही यूज करू शकता। तर पण मला याच्यातलं नको आहे, मला कुठेतरी एक वेगळं चेंजेस तुम्हाला दाखवायचं आहे। मग मी क्रिएट ब्लँकवरती गेले, क्रिएट ब्लँकवरती गेल्याच्या नंतर तिकडे क्लिक केलं, तर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपली स्क्रीन ओपन होते। ओपन झाल्याच्या नंतर आपण काय करायचं, टॅक्स, गॅलरी, डिझायनिंग, फॉन्ट साईज हे सगळं लक्षात ठेवायचं, खूप सोपं आहे, आपण शोधायला गेलं की सगळं भेटतं। मग त्या पद्धतीने जर आपण याला नवीन नवीन काहीतरी शोधत राहिलो ना तर आपल्याला नवीन नवीन मिळत राहतं, नवीन नवीन शिकायला भेटतं। ठीक आहे, तर आता आपण आलो एलिमेंट्समध्ये। तर एलिमेंट्समधून काय करायचं आहे की आपल्याला सर्च करायचं आहे फ्लावर। तर फ्लावर सर्च करायचं आहे, ठीक आहे। तर फ्लावर बॅकग्राऊंड सर्च केलं, बॅकग्राऊंड, ठीक आहे। तर जे काही फ्लावरचं जे बॅकग्राऊंड आहे ना ते फ्लावरचं बॅकग्राऊंड इकडे ओपन होतंय। तर आपल्याला जसं पाहिजे ना तसं हे बघा, तुम्ही बघू शकता की किती छान छान पद्धतीने ही जे आहे फ्लावरचे बॅकग्राऊंड आहेत। एक मिनिट, आपल्याला म्हणून ना तसं तसं आपल्याला ओपन होत जातं। ठीक, फ्लावर्स बॅकग्राऊंड आपण ओपन केल्याच्या नंतर अशा प्रकारे जे ओपन होतात आहे आपल्याकडे स्क्रीन। तर ही जी स्क्रीन आहे ना तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत आहे। जे प्रो आहेत ना ते नाही घ्यायचे, जे बिना प्रोवाले आहेत ना ते घ्यायचे आहेत। तर जे आपल्याला आवडेल ते जसं आपल्याला योग्य, आता हे बघा ह्याच्यावरती, बाकी याच्यावरती तरी प्रो आहेत, पण मी याच्यामधलं एक फ्लावर आहे त्याच्यावरती एक खूप छान आणि सुंदर पद्धतीची फुलं दिसत आहेत, तर ही मी घेतलेली। आता बघा याचं काय करायचं, या फुलांचं जी पूर्ण आपली साईज आहे ना ती साईज पूर्ण करून घ्यायची। साईज पूर्ण केल्याच्या नंतर वाव किती बेस्ट वाटते। तर काय करायचं, आपण गॅलरीमध्ये जायचं, गॅलरीमध्ये जाऊन आपल्याला जो फोटो आपण रिमूव्ह केला होता ना बॅकग्राऊंड तो घ्यायचा आहे। तर तो मी फोटोवर क्लिक करून ॲड पेजवरती क्लिक केलं। ॲड पेजवरती क्लिक केल्यानंतर बघा इकडे आणून हा ठेवला। वाटतो की नाही तुम्हाला, असं वाटतं की नाही की हा फोटो कुठेतरी एखाद्या फुलामध्ये काढलेला आहे, मग तुम्हालाही आवडेल ना असं फोटो एडिट करायला, नवीन नवीन खूप चांगले चांगले फोटो एडिट करायला।
तर हा मी एडिट केलेला आहे. किती चांगला वाटतोय, खूप छान वाटतोय. मग असं फोटो एडिट करून तुम्ही इकडे वरती मेसेज टाकू शकता. ॲड टॅक्समध्ये जाऊन ॲड हेडलाईन्स घ्यायची आहे आणि मग तिकडे मेसेज टाकायचा गुड मॉर्निंग आणि समोरच्या व्यक्तीला पाठवायचं. समोरच्याला शॉक झाला पाहिजे, अरे एवढ्या लवकर एवढा सुंदर फोटो कुठे गेला होता. तर ह्याच पद्धतीने आपण चांगले चांगले फोटो एडिट करू शकतो. बघा मी टाकले ना इकडं. तर याला काय करायचं, आपण याला कलरमध्ये चेंज करायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये कलर आहे एमध्ये, तर मी आता व्हाईट टाकेल. व्हाईट काय एवढा खास नाही वाटत आहे. मग आपण अजून थोडंसं काहीतरी वेगवेगळं चेंजेस करूया त्याच्यामध्ये, की जेणेकरून तो चांगला दिसेल, अजूनही चांगला वाटेल. ठीक आहे, हा ब्ल्यू कलर दिसत आहे त्याच्यावरती. तर गुड मॉर्निंग म्हणून नाव टाकलं तर किती भारी वाटते बघा हा फोटो. तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या बिझनेसचेही फोटो एडिट करू शकता. जे काही तुमचा बिझनेस आहे, पापड, लोणचं, शिलाईकाम, जे काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचंही तुम्ही जे काही फोटो असाल ते अशाच पद्धतीने पाठीमागं घेऊन ज्याचे जे प्रोडक्ट तुम्हाला टाकायचे ते प्रोडक्टचं तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं. बॅकग्राऊंड रिमूव्ह करून तुम्ही अशा पद्धतीने स्क्रीनवरती टाकू शकता. तर खूप साध्या आणि सिंपल सोप्या पद्धतीने आपल्याला हे एडिट करता येतं आणि एडिटही करून आपण चांगल्या पद्धतीने लोकांना शेअरही करू शकतो. तर आता तुम्हाला सांगते की याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. एक खाली जाणारा बाण डाउनलोड करायचा आहे, एक वरती जाणारा बाण डाउनलोड करायचा आहे. तुम्ही कुठल्याही बाणावरती त्याला डाउनलोडचं हे करा. तर मी काय केलं, इकडे क्लिक केलं जे खाली जाणाऱ्या बाणवरती. असं काही नाही आहे, दोन्ही बाण सेमच काम, ते डाउनलोड होत आहे. आता ते डाउनलोड झाल्याच्या नंतर ते काय विचारतं, तुम्हाला कुठे हा फोटो पाठवायचा आहे, गॅलरी, व्हॉट्सअप या इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, अशा प्रकारे ते कॅनवा. तर अशा प्रकारे ते आपल्याला विचारत जाते. तुम्ही बघू शकता तुम्हाला नेमका हा फोटो कुठे टाकायचा आहे. पण मला सध्या तरी व्हॉट्सअपला घेऊन जायचं आहे. मग आपण काय करायचं, व्हॉट्सअप बटनवरती क्लिक करायचं, ज्या नंबरला पाठवायचे त्या नंबरवरती क्लिक करायचं, गेलं त्यांना सेंड करून द्यायचं. तर अशाच पद्धतीने मित्रांनो आपल्याला चांगल्या पद्धतीने बॅकग्राऊंड हे आपल्याला एडिट करता येतं आणि त्याच्यामधून चांगला आपल्याला फायदाही होतो. चांगल्या पद्धतीचं जेवढंच चांगल्या क्वालिटीचं आपण इंस्टाग्राम, फेसबुकला आपण मार्केटिंग करू शकत असतो. आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून आपले चांगले चांगले ग्राफिक बनवू शकत असतो. आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल, नवीन नवीन काहीतरी डिजिटलचं शिकायचं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे बिझनेस हे प्रॉपर ऑनलाईन झालेले आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंगचा कोर्स जॉईनिंग करायचा असेल किंवा मग तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक ॲड कशी रन करायची, बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं, ग्राफिक कसं बनवायचं, गुगल, यूट्यूब, व्हिडिओ एडिटिंग, परत ॲड रन करणं, डिजिटल मार्केटिंगचा जो काही प्लॅटफॉर्म आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवल्या जातात, आपल्या सर्व्हिसमध्ये शिकवल्या जातात. अत्यंत कमी फीजमध्ये ते शिकवल्या जातात. जर तुम्हाला हा कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर तुम्ही नक्की करा. खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करा. ठीक आहे मित्रांनो, चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.